श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. खूप लेट झाला थोडासा अपलोड करायला. 3 ते 4 दिवस झालेत हे व्हिडिओ शूट करून. तर धोंड्याचा महिना चालू आहे आणि माझे देवाला धोंडेच करायचे राहिले होते. धोंड्याच्या महिन्यातनं एका महिन्यात 3 वेळेस धोंडे करावी लागते, तर म्हणजे देवाला, गाईला, याला सगळ्यालाच. पण माझ्याच्यानं खूप उशीर झाला. धोंड्याचा महिना संपत आला तरी पण एकदा पण धोंडे नव्हते झाले. 3 ते 4 दिवस धोंडा संपल. पण काय म्हणलं आज कोणी हलतीत आपल्याला धोंडे करायचेत म्हणजे करायचेत. तर मग सांजच्या परी सगळं काम ते रेसिपी सगळं शूट करून 4 वाजता मी इथं धोंडे करायला लागलेले. तर सर्वात पहिल्यांदा पुरणाची करते. पुरणाच्या धोंड्याचा खूप जास्त मान असतो, म्हणून इथं मी 1 वाटी डाळ हरभऱ्याची स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकली आणि जास्तीचं पाणी टाकलं. कारण शंभूच्या पप्पाला 3 ते 4 वेळेस म्हणले मला आमटी खावटायली कटाची. तर मग लगेच इथं मी पाणी टाकलं, म्हटलं कटाची आमटी पण होईल. तर आता इथं कुकर होईपर्यंत म्हणलं हे चिंचानं खूप दिवस झाला आणल्या, ह्याला पण चांगल्या स्वच्छ करून ठेवायच्या होत्या. कारण वर्षभर साठवणुकीच्या ह्या चिंच करायची होती मला. कारण आपण सांबर केलं, काही चटणी बिटणी केली तर आपल्याला चिंच लागते. तर खूप दिवस झाले आणून ठेवल्या होत्या. जर नाही याला स्वच्छ केलं तर म्हटलं तर याच्यात पण खराब होतील चिंचा, म्हणून याला पण म्हटलं तापातल्या तापात करून घ्यावं. तर वर्षभर चिंच साठवणुकीसाठी काय करायचं, चिंचा घ्यायच्या आणि वरचं संपूर्ण टरपलं काढून घ्यायचं आणि त्याच्यानं शिरा पण काढून घ्यायच्या, म्हणजे जास्त वेळेनं चिंच टिकते. तर इथं शंभू पण थोडीशी मदत करू लागायला आहे बघा. त्याच्यानं डोळ्याला मुंगी चावली. कारण ते याच्या भुईमुगाच्या शेंगा ते आणल्यात ना, तर त्या टरपलानं एनी टाईम मुंग्या व्हायल्यात. आणि हे का कुठं पण टाकायला गादीवर खाऊ खाऊ टरपल ते मग मुंग्या व्हायल्यात सारख्या. मग ते न दिसते पण टरपल असते त्याला पण मुंग्या व्हायल्यात. मग किती जरी झाडून ते काढलं ना तरी मुंग्या व्हायल्यात. त्याला न झोपेमध्ये त्या दोन्ही डोळ्याला मुंग्या चावल्यात. दोन्ही पण डोळे सुजलेत बघा त्याचे व्हिडिओमध्ये. मदत करू न करू लागू खराबा करू, पण मम्मी तुला मदत करू लागतो, नुसतं म्हणते तरी पण आधार तरी देते मदत करतो म्हणून. तर इथं मी चिंचा बघा वरचे टरपलं काढून घेत आहे. तोपर्यंत इथं कुकर पण होते. काय याचा काही शेवट होणार नाही मला माहिती आहे, पण म्हणलं एक एक तरी बहिणीचे जर टरपलं काढले ना तर उद्या त्याचे चिंचुके बाहेर काढता येईल, म्हणजे बी काढता येईल बाहेर. तर हे होईपर्यंत आपलं इथं कुकर पण झालेलं आहे बघा माझं. तर लगेच म्हणलं आता काय करते, हे चिंचा बाजूला ठेवून देते आणि कुकरचेच मागं लागते, कारण डाळ थंड झाली ना बारीक होत नाही. तर इथं बघा मी सगळं टरपलं ते काढून घेतले. तर एक काम झालं माझं. आणि याचं ना शिरा पण काढून घ्यायचा, म्हणजे जास्त वेळ चिंच टिकते बघा. लगेच काय करायचं, याला ना असं खलबत्त्यात कशात तरी चिंच टाकायची आणि यामधले चिंचुके काढून घ्यायचे. आमच्याकडे याला चिंचुकडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तर याचे मी चिंचुकडे काढून घेतलेत बघा. कोणी कोणी बी पण म्हणतं. तर असे सगळे एक पण न चिंचुका जाऊ द्यायचा नाही, तर नाही तर त्या चिंचुक्यालाच किडे लागते, आळ्या लागतात आणि चिंच आपली वर्षभर साठवणुकीची लवकर खराब होते. म्हणजे एक पण चिंचुकडा राहू द्यायचा नाही. तर हे पण काम बाजूला ठेवलं आणि आता लगेच इथं मी हरभऱ्याची डाळ, ते कुकर ते थंड झालं तर हरभऱ्याची डाळ मस्त शिजली होती पुरणाची डाळ. तर मस्त आता इथं मी याच्यावर कढईवरच चाळणी ठेवली, म्हणजे त्याच्यातच ना हे करता येईल म्हणलं, म्हणजे पुरणाला शिजवता येईल. म्हणून काय केलं मी, त्याच्यामध्ये कढईवरच चाळणी ठेवली, त्यामध्ये डाळ टाकली. आणि इथं शंभू मला बेजार करत होतो बघा. कॅमेरा हलवित होता, नाही ते येऊन काहीतरी समोर करत होता, म्हणून त्याला जाय म्हणत होते पप्पाकडे त्याच्या. पण ते न हटकून न येणार, मदत करणार, कॅमेरा तरी हलवणार. याच्यामुळे ना रोजचे रोज व्हिडिओ शूट होत नाहीत, कारण त्याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. ते इकडे बाजूला ना मी कट करून घेतलं आहे, म्हणजे डाळीचं पाणी. आणि इकडे मी आता पुरण चाळणीतून गाळून घेत आहे बघा. ही चाळणीतून ना पुरण अगदी बारीक गळतं आणि जास्त काही टाईम पण लागत नाही बघा. डाळ मस्त शिजली ना लवकरात लवकर बारीक होतं. आता 1 वाटी इथं मी डाळ घेतली, तर 1 वाटी तिथं साखर घेतलेली आहे. कोण्या भागातनं जास्त गुळाचं पुरण करतात, पण आमच्या परभणीच्या भागातनं जास्त करून साखरेचं पुरण करते. तर कधीतरी पण गुळाचं ना कमी गोड होतं आणि खूप छान लागतं. मला पुरण गुळाचंच आवडते, पण इथं मी साखरेचंच करायला घेतलं आज. तर मस्त असं इथे साखर मिक्स करून घेतली. कढई खाली असताना साखर मिक्स करून घ्यायची आणि लगेच इथं गॅसवर कढई ठेवली आणि इथं मी चांगला पुरण शिजून घेत आहे बरं का. आमच्याकडनं पुरणाला शिजून घेतपेक्षा ना जास्त पुरणाला चटका देऊन घेते असं म्हणतात बरं का जास्त. पण ते कसं कमेंट येतात, मग तुम्ही असं काऊन म्हणाल, त्याच्यानं म्हणते शिजून घ्यायचं. तर पुरण ते शिजून घेतलं आणि लगेच इथं आता धोंडे करायला लागले, कारण जास्त धोंडे करावे लागते. तर गाईला ना 30 आणि 3 धोंडे करतात आणि आपल्या देवाला 5 काही आपल्या करायचं आकारानं, पण गाईला ना 30 आणि 33 धोंडे करावे लागतात. तुमच्याकडे किती धोंडे करावे लागतात कमेंट करून नक्की सांगा. तर इथं बघा मी कणिक पण मळून घेतलं, थोडं कणिक घट्टच मळून घेतलं, कारण हाताला चिकटणार नाही. आणि इकडं पुरणाला पण शिजून झालेलं आहे. तर आता इथं धोंडे करायला लागलेले मी. जास्त धोंडे करायचे होते आणि स्वयंपाकाचा पण टाईम होत होता, त्याच्यानं पटपट हात तरी ते. पुन्हा कसं गाई पण ना सांच्या परीनं आपापल्या म्हणजे आखाड्यावर जाऊन बसतात, तर गाई पण सापडत नाहीत, म्हणून लवकर लवकर करीत होते बघा. इथं मस्त अशी मी आधीनं लाट्या करून घेतल्या गोल गोल, म्हणजे सोपं जातं असं काम केलं ना मला. मी काय करते, आधी लाट्या करून घेते, नंतर अशा वाट्या करते, नंतर त्याच्यात पुरण भरते सगळ्यामध्ये आणि नंतर त्याचे धोंडे करून घेते.
तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की सांगा आणि तुमचेही धोंडे झाले का नाही करणं नक्की सांगा. कारण प्रत्येक भागातनं वेगवेगळी करण्याची पद्धत असते आणि सगळंच करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आणि गाईला देवाला किती धोंडे करतात ते पण सांगा. तर इथं बघा मी धोंडे करून घेत आहे. इथं आता सगळे धोंडे करून झालेले आहेत, गाईचे, तुळशीचे, देवाचे. तर आता इथं मी याला तळून घेते धोंड्याला. तर इथं मी सगळे परातीत काढून घेतलेले इथं म्हणलं आता तळून घेते. तर लगेच काय केलं, इथं मी आधीच गॅसवर गरम तेल करायला ठेवलं होतं. लगेच आता गरम तेल झालं की याच्यामध्ये धोंडी सोडून द्यायची. धोंडी तळायला ना जास्त टाईम लागत नाही, पटापट धोंडी तळणं होते. फक्त करायलाच ना थोडं जास्त वेळ लागतो, कारण ते जास्त करायचं म्हणलं, कमी करायचे मला जास्त काय टाईम लागत नाही. तर मस्त असे आपले इथं बघा धोंडे तयार आहेत बघा. आता राहिलेले 3 वेळेस धोंडे करते. तर आता दुसऱ्या दिवशी काय करीन आणि तिसऱ्या दिवशी काय धोंडे करून टाकीन देवाचे. 3दा केलेले चांगले असते. आणि ह्या महिन्यातनं दान धर्म केलेला पण खूप छान असतो आणि देव जितका केला तितका चांगला असतो. तर मी लग्नाच्या आधी पण ना, कारण आईला शेतातल्यानं काही करणं होत नव्हते, तर मी ना आवर्जून 3 वेळेस गाईला धोंडे करायची आणि ते पण पूर्णाचे. पण ह्या वेळेस ना म्हटलं दुसऱ्यांदा तिळाचे करावं आणि तिसऱ्यांदा ना शेंगदाण्याच्या कुटाचे करावं. तर इथं बघा गाईचे धोंडे झालेले आहेत आणि देवाचे तुळशीचे पण एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. ताटाला ना हळदी कुंकू लावून याची पूजा करून घेतलेली आहे. तर मस्त असे आपले धोंडे झालेले आहेत बघा तयार. इथं पूजा करून घेतली ना, लगेच आता म्हणलं देवाला पण धोंडे दाखवून घ्यावा, म्हणजे ना गाईकडे जाता येते. आता आधी इथं देवाला दाखवायले बघा मी धोंडे. संध्याकाळचा टाईम पण झाला, सांच्या परत दिवे लावण्याचा, दिवे ते लावले देवाला आणि देवाला धोंडे दाखवून घेतले. घरातनं पूजा करो, दिवा लावू, खूप प्रसन्न वातावरण होतं. आणि मला प्रचंड न दिवा लावल्या खूप मस्त करमत आहे. सकाळी पण न देवपूजा झाल्या खूप प्रसन्न वातावरण होतं. तर आता इथं देवाला दाखिले लगेच गायकडे आले बघा मी धोंडे दाखवायला. तर अंधार झालता आणि गाई एका ठिकाणी येऊन बसले, म्हणजे आपापल्या ठिकाणी. तर इथं गाईला कुंकू ते लावून घेतलं, पूजा केली आणि धोंडे खायला ठेवले बघा. तर दुसरी गाई पण आली, त्याला ना मग पेपर टाकला खाली आणि पेपरावर धोंडे टाकले. तर शंभू इथं बघा बॅटरी धरीत होता, कारण तिथं लाईट नव्हता बाजूला, म्हणून ना त्यानं बॅटरी घेऊन उभा राहिला होता. आणि शंभूचे पप्पा इथं थोडं व्हिडिओ घ्यायले. तर त्याला बाहेरनं खूप मस्त मजा वाटते यायला, पण टाईम भेटत नाही त्याला घेऊन यायला. संध्याकाळी थोडंसं फिरते शंभूचे पप्पा त्याला घेऊन, पण जास्त काय टाईम भेटत नाही. तर इथं बघा मस्त अशा गाई धोंडे खात आहेत. जास्त ना बाकीच्या गाई धोंडे खायला येत नव्हत्या, कारण महिनाभर धोंडे चारलेले आहेत तर कंटाळा येते त्यांना पण खाऊ. मग लगेच येतात गाईला धोंडे ते चारून घरी आलेलो होतं आम्ही इथं. तर इथं शंभूचं चालू आहे, माझा गाडा मदत घ्या. त्याची एक वस्तू ना ती बाहेर अजिबात ठेवत नाही. संध्याकाळ झाली ना ते घरात घेऊनच येते. त्याचा घोडा राहिला होता, तर घेऊन या पप्पा मदत घेऊन या बघा. उचलं ना पण बळच घरात घेऊन चाललाय. आणि घरी आले ना आता लगेच इथं कटाची आमटी करायला घेतली, कारण शंभूच्या पप्पाला पण भूक लागली होती आणि भाकरी पण करायच्या होत्या, कारण त्यांना ना कटाच्या आमटीसोबत भाकर खूप आवडते. म्हणून इथं लगेच ना मी भाजायला घेतलं खोबरं धने ते सगळं. ना आमच्याकडं ना माझी आईनं कधी पण काळा मसाला जास्त करून ठेवत नव्हती. जास्त कामाची गडबड असली जण ते म्हणतात ना सरकी ते लावणं तवा करून ठेवते ती, पण ना असं ताजा मसाला केलेला आणि भाजी केलेली खूप मस्त लागते. आणि ती पण पाट्या वाटून, पण इथं काय पाटा बिटा नाही आहे. तर ती खूप मस्त भाजी लागत होती मला. आत्ता पण आईच्या हातची वांग्याची भाजी शिळ्या चपातीसोबत खायला ना खूप जास्त आवडते. आणि तशाच पद्धतीने मी ना भाजी करते, जास्त काळा मसाला ते करून ठेवत नाही मी. इथं खोबरं धने कांदा पुन्हा दगडी फूल ते भाजून घेतलं चांगलं कराळ, तर खूप मस्त भाजी लागते याची बघा. तर इथं मी सगळं कांदा खोबरं ते भाजून घेतलं आणि काळपट होईपर्यंत सगळं भाजून घ्यायचं. कोणी म्हणतं करपलं व्हिडिओमध्ये पण मला रेसिपी टाकाय, पण करपत नाही. चांगलं खमंग भाजून घेतलं ना भाजीला पण खूप मस्त चव येते बघा. म्हणून ना खमंग भाजीला भाजून घ्यायचं. आणि चटणी पण ना तेलातच थोडीशी तळून टाकायची, म्हणजे जास्तच भाजीला अगदी चव येते. तर इथं मी सगळं साहित्य वाटण्याचं भाजून घेतलं. नंतर ना कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट भाजून घेतलं. लाल तिखट असल्यामुळे मी थोडंसंच घातलं बघा इथं. तर ह्या मसाला करून तुम्ही भाजी जर केली ना खरंच एक नंबर लागते. जर आपण काळा मसाला करून ठेवून भाजी केली त्याची तितकी टेस्ट मारीत नाही ते. जर तुम्ही असा काळा मसाला भाजून ते भाजी केली ना खूप मस्त चवीला लागते. तर इथं वाटण भाजून घेतलं, थंड झालं की याचं वाटण करून घेतलं, बारीक करायचं वाटण. आणि इथं कढईमध्ये आता गरम तेल व्हायला ठेवलं, त्यांनी लगेच यामध्ये केलेलं वाटण टाकायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मिडियम गॅसवर, जास्त फुल गॅसवर पण करायचं नाही. जितकं चांगलं हे वाटण परताना तितकं चांगलं भाजीला पण चव येते बघा. तुम्ही हे करा. लगेच इथं ना कट टाकला जे याचा डाळीचा आणि चांगलं मिक्स करून घेतलं. जरा ना मला पातळ आमटी वाटत होती, म्हणून मी अजून याच्यामध्ये थोडं घट वाटत होती जास्त पाणी टाकलं आणि खळखळून अशी उकळी आणली बघा आमटीला. तर मस्त अशी आपली तरीदार अशी ही आमटी तयार आहे. आणि आमटीनं थोडीशी पातळ चांगली लागते, घट्टसर चांगली लागत नाही. तर मस्त अशी झणझणीत आमटी तयार आहे.
आमच्या शंभूला ना सायकल घ्यायची, पण शंभू आमचा दोघांचा ऐकणं झाला आहे ना, मारायला. आता सायकल घ्यायची म्हणजे ऐकतो म्हणाला आहे शंभू, आणि एरवी मारायला आम्हाला. पैसेच नाही तर घ्यायची नाही सायकल, पैसेच नाही तर सायकल नाही घ्यायची. कोणाजवळ आहेत पैसे? दादा कोणते कशाला पैसे देते? कोणते काय म्हणते ते म्हणाले पप्पाला. पप्पाला आहेत का विचार ना पैसे? पप्पाला विचार आहेत का? नाही घ्यायची मग मला स्वयंपाक करते रे, भाकर राहायची आपल्या पप्पाला, भाकर राहायची. बाय म्हणते बाय. आमच्या शंभू आता टेप बघायचा लागला, भाकर करते. सत्तरीनं त्याला घ्यावाच लागते. स्वयंपाक करता करताच येते मम्मी कुठे गेली, मम्मी मला घे जरासं, मग ना ते घ्यावाच लागते जरा सत्तरी, नाही तर रडते मग. तर इथं ना 2च भाकरी करायच्या होत्या. शंभूचे पप्पा 1 भाकरच खाते, संध्याकाळी जास्त काही खात नाहीत आणि जास्त गोड पण खायला झाले. तर थोडंसं गोड ते बंद केले आणि सकाळी चपाती खाते आणि रात्री त्यांना भाकरच करायला लागते, एकच ती पण. तर मी पण म्हटलं आता भाकरच खाते आणि शंभू पण दूध आणि भाकर खाते, त्यामुळे ना भाकरीच करणार होते मी. आणि आमटीसोबत ना जास्त भाकरच चांगली लागते खायला, काळ्या मसाल्यातल्या भाजीसोबत, पातळ भाजीसोबत. तर इथं मी भाकरी करून घेतल्यात बघा, भाकरी पण झालेल्या आहेत. आता राहिलेले भांडे ते घासून घेते आणि लगेच जेवायला पण बसते, कारण याला जेवण केलं ना तर खूप जास्त भांड्याचा कंटाळा यायला आहे. म्हणजे ही भाकर भाजीपर्यंत इकडे भांडे होते, तर म्हणून लगेच इथं भाकरीला पाणी ते लावून घेतलं आणि इकडे बाजूला म्हटलं भांडे घासून घेते. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथंच मी टॉप करते त्या व्हिडिओवर. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका.